नमस्कार मैत्रिणींनो, ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये सुरणांच्या पानांची पालेभाजी घेऊन आलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि ह्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर ही आहे सुरणांची पालेभाजी। तर ही पानं आधी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। आता याला बारीक चिरून घ्यायचे। तर चिरताना थोडं तुम्ही आगळ लावा, कारण ह्या पानांना जरा खाज असते, त्यामुळे तुमच्या हातांना जरा खाज बी जाणार नाही म्हणून। तर आगळ म्हणजे कोकमाचा रस, तर ते व्यवस्थित हाताला लावून नंतर ही बारीक चिरून घ्यायची आहे भाजी। आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। 7-8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे। आता हिरव्या मिरच्या घालायच्या 4, त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत बारीक चिरून। त्याच्यानंतर 2 कांदे घेतले बारीक चिरून, तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता ही चणा डाळ घेतलेली आहे, 1 तास अगोदर भिजत ठेवलेली, तर ही पण व्यवस्थित घालून परतून घ्यायची आहे। आता ही परतून झालेली आहे। आता याच्यामध्ये मी ती पालेभाजी घालते सुरणाची। तर आता ही घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि किंचित अशी साखर घालायची आहे। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर आता ह्या पानांना खाज असते, तर मी याच्यामध्ये 2-3 सोलं घातले। सोलं म्हणजे कोकम घातलेले आहे। तर हे कोकममुळे खाज जरा म्हणजे खाताना वगैरे खाज येऊ नये म्हणून मी 2-3 सोलं घातलेले आहेत कोकम। आता याच्यामध्ये थोडं पाणी शिंपडून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि याचं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे। आता ही भाजी रेडी आहे। आता याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं मी घातलेलं आहे आणि बघा मस्त अशी सुंदर भाजी तयार आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर ही पालेभाजी तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा। खूप सुंदर भाजी आहे। तर यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।